त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण आम्ही काम करत असताना पक्ष म्हणून काम करण्यापेक्षा एक कुटुंब म्हणून काम करतो। सगळेच माझे उमेदवार हे अतिशय ताकदीचे होते, परंतु पहाटे 3 वाजता शिल्पाताईंच्या नावाची घोषणा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही केली आणि शिल्पा सुर्वेच म्हणजे मी आहे असं समजून तिन्ही उमेदवार आज महायुतीचा फॉर्म भरायला या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते जर निर्माण झाले तर आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या स्तरावर काम करू शकतात, या तिघांनी सिद्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। 32 आपले महायुतीचे उमेदवार आहेत। आपल्याकडे जवळजवळ 170 महायुतीच्या इच्छुकांनी अर्ज केलेले होते, परंतु त्याच्यातनं आपल्याला 32 लोकांना उमेदवारी देता आली। मी जसं 3 इच्छुक उमेदवारांचं इथं मनापासून कौतुक केलं, तसं बाकीच्या उमेदवारांचं देखील कौतुक करतो। आज इच्छुक असलेल्यापैकी 99% भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार हा शिल्पाताईंचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हेच आपल्या विजयाचं गमक आहे। मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की आपला महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा 32च्या 32 नगरसेवकांसकट समोरच्याचं डिपॉझिट घालून निवडून येईल, एवढी ताकद आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करूया। जास्त वेळ मी काही इथं बोलणार नाही। दीपकजी, तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो। रवींद्र चव्हाण साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो, कारण ही युती होण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले आणि आज खरं तर ऐतिहासिक दिवस आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची आठवण करण्याचा दिवस आहे। आजचा स्मृती दिन आहे, त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या समोर आपण संकल्प करू की स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब असतील, यांनी तयार केलेली युती धनुष्यबाण आणि कमळाची ही आजही आम्ही रत्नागिरीमध्ये टिकवलेली आहे आणि ती टिकवून आम्ही सगळेच्या सगळ्या जागा निवडून आणणार आहोत। ही प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूया। त्यांचा आशीर्वाद हा नक्कीच आपल्या सोबत आहे आणि म्हणूनच हा कदाचित योगावर की आज महायुतीनं आपण सामोरं जातोय। सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। कुठेही कटुता येणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे। आपण आपल्या पक्ष आपल्या चिन्हाचा प्रचार करू। समोरचं कोण किती चांगला आहे, कोण किती वाईट आहे ही चर्चा करण्यापेक्षा आपण रत्नागिरीकरांना विश्वास देऊ की पुढच्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शहर आणि विकसित झालेलं शहर हे आमचं रत्नागिरी शहर असेल आणि रत्नागिरीकर आपल्यावरच विश्वास ठेवतात। हे तुम्ही माझ्या 5 निवडणुकांमधनं बघितलेलं आहे। तिथं कोण युबीटीच्या आतमध्ये जाऊन बसला की काय? त्याच्यामुळं टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण विकास कामं करू, विकास कामं करून लोकांची मनं जिंकू। काल मला काही मंडळी सांगत होती पटवर्धन साहेब की समोर टीका करतात, समोर टीका केली तर आपण टीका केलीच, अशातलं काही बंधन नाही। आपण देखील सगळे कुटुंबामध्ये राहतो, आपल्या कुटुंबामध्ये देखील महिला भगिनी आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडनं महिला भगिनींचा अपमान होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आणि मी 15 दिवसापूर्वी एक म्हण सांगितलेली आहे, माझ्यावर कोणी टीका केली म्हणून मला काही जखमा होत नाहीत आणि त्यांच्या टीकेची दखल देखील घ्यायची गरज नाही। ज्यांना 4 वेळा जनतेनं चांगल्या पद्धतीचा इंग्रज रत्नागिरीतनं दाखवलेला आहे त्यांच्या टीकेला अजिबात उत्तर देऊ नका, त्यांच्या उमेदवारावर देखील टीका करू नका। आपला उमेदवार हे शहरातलं खणखणीत नाणं आहे महायुतीचं, त्याच्यामुळे ते काय बोलतील याच्याकडे न लक्ष देता आपला उमेदवार 15,000 मताधिक्यानं कसा निवडून येईल यासाठी आजपासून आपण कामाला लागूया। अजून एक विनंती मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना करणार आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज राजकारणामध्ये काम करतो, त्याच्यामुळे मला रत्नागिरी शहराच्या निवडणुकीमध्ये आपण अडकून ठेवू नये। आपण सगळ्यांनी उदय सामंत आहे असं समजून आजपासून कामाला लागावं आणि देवेंद्रजींना आणि एकनाथ शिंदे साहेबांना इथनं संदेश द्यावा की मोठे नेते या शहरात जरी आले नाहीत तरी आम्ही समोरच्याचं डिपॉझिट घालू शकतो, एवढा आत्मविश्वास आपण आपल्यामध्ये निर्माण करावा एवढीच विनंती करतो। पुन्हा एकदा शिल्पाताई आणि त्यांच्या पूर्ण 32 जणांच्या टीमचं मनपूर्वक आजच अभिनंदन करतो आणि हा जरी
फॉर्म भरायचा मेळावा असला तर हा विजयीच मेळावा आहे असं मी समजतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.